काय होऊ नये. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जर पुणे झेडपीने जागाच दिल्या नाही तर मित्रांनो असं होणारच नाही. ओळख पुण्याची, शान महाराष्ट्राची. कारण इथं इतिहास बोलतो, संस्कृती नांदते आणि शिक्षणही बोलतं. आणि याच शिक्षणासाठी सध्या पुणे झेडपी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पवित्र पोर्टल भरती अंतर्गत जागा देते. याचा आपण पुराव्यानुसार या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. सोबतच केंद्र प्रमुख पदोन्नतीनुसार पुण्यामध्ये किती जागा अजूनही रिक्त होणार आहेत याची माहिती आपण याच्या अंतर्गत घेत आहोत. मित्रांनो, पोर्टल भरती TIT 2025ची तुम्ही वाट पाहत आहात, परीक्षा दिलेली आहे आणि माझा नंबर लागेल का, माझ्या जिल्ह्यात किती जागा येतील, माझा जिल्हा माझी जबाबदारी, याच्या अंतर्गत आपण शिवनिटी फाउंडेशनच्या टीमच्या माध्यमातून काम करतोय. आणि आपल्याकडे ही आलेली आकडेवारी कॅटेगरीनुसार आहे, ती आहे पुणे झेडपीची. चला तर आपण फटाफट पाहूया. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. मित्रांनो, ही आकडेवारी वास्तविक पाहता तुमच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली असेलच. त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा कोणता तोही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण मित्रांनो, सर्वांसाठी जरी भरती येत असली, पदं जरी वाढत असली, तरी प्राधान्यक्रम देत असताना हे गरजेचं आहे की तुम्हाला योग्य ती निवड करता यायला हवी. सोबतच ज्या काही पुण्यातल्या इतर आस्थापना आहेत त्याही पोर्टलवरती येणार आहेत, त्यांची काय परिस्थिती असणार आहे आणि त्याच्यानुसार पोर्टलवरती येणारी एकच जागा, एकच नोकरी आणि तुमच्या हक्काची भाकरी तुमचीच कशी होईल, त्याच्यासाठी प्ले स्टोअरमध्ये A+ ग्रुप ॲप डाउनलोड करा आणि आजच टीचर्स हेल्पलाईन वैयक्तिक शिक्षक भरती एक्सपर्ट गायडन्स मेंटरशिप बॅच जॉईन करा. आकडेवारी पाहतोय ती प्राथमिक शिक्षकांची पदं आहेत, म्हणजे पुणे झेडपीची आकडेवारी आहे. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या आस्थापना पुण्यातल्या सुद्धा बऱ्याच संस्था पोर्टलवरती येणारच आहेत. तर एकूण मंजूर पदे किती आहेत बघा, 10,378 एकूण मंजूर पदं आहेत. आणि त्याच्यानुसार टक्केवारीनुसार उपलब्ध पदंसुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहेत. आणि भरतीचे प्रमाण किती आहे, सरळ सेवा एकूण मंजूर पदांचे 100% पदभरतीनुसार ही मित्रांनो ही पदं आहेत. तुम्हाला जर हा चार्ट हवा असेल तर प्ले स्टोअरमधून A+ ग्रुप डाउनलोड करा. न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला हा चार्ट बघायला मिळेलच. सोबतच आत्ता सध्या मंजूर पदं, रिक्त पदांची आकडेवारी आहे ना मित्रांनो, ती 31/8/2025च्या अखेरच्या गोषवाऱ्यानुसार आहे. परंतु त्याचंच पुढे कंटिन्युएशन करण्यात आलेलं आहे. आणि अर्थातच जी उपलब्ध पदे किती होणार तेही आपण पाहणार आहोत. तर ते कंटिन्युएशन करण्यात आलं, त्याची तारीखसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता तुम्ही 20/4/2026 म्हणजे हीच आकडेवारी त्यांनी पुढं केलेली आहे. आणि याच्यामध्ये पुणे झेडपीची रिटायरमेंट अजून ॲड होईल. सोबतच केंद्र प्रमुखाची जी पदोन्नती होते त्याची सुद्धा पदं ॲड होणार आहेत. फक्त कॅटेगरीनुसार पाठीमागची ही आकडेवारी पाहताना सध्या या पोर्टल भरतीवरती एकूण किती पदं भरायची आहेत ते फक्त आपण पाहणार आहोत. आणि पुढची केंद्र प्रमुखाची पदंसुद्धा याच्यामध्ये पाहणार आहोत. तर अनुसूचित जातीची 124 पदं आहेत. अनुसूचित जमातीची 7% आरक्षणानुसार 152 पदं आहेत. आणि विजा भज ब, भज क, भज ड याच्या अंतर्गत जे आपण पाहताय अतिरिक्त आहेत. भज कचे आहेत, भज डचे 2 अतिरिक्त आहेत. आणि बाकीचे 13-16 हे सध्या पदं पोर्टलवरती येणार आहेत. बरं, विमा प्रची 1 आहे. इतर मागासवर्गीय 126 आहेत. SC/BC 84 आहेत. EWS 81 आहेत. आणि अराखीव जनरलसाठी आहेत 332 पदं. आणि एकूण 100%च्या पदांतर्गत 841 पदं ही पुणे झेडपी अंतर्गत 100% पदभरतीच्या मान्यतेनुसार आहेत. याच्यामध्ये सुद्धा 80% पदभरती पोर्टलला मान्यता आहे. याच्यामध्ये 31 मे 2026ची रिटायरमेंट ॲडिशन करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना अजून जे महत्त्वाचं आहे, केंद्र प्रमुख पदोन्नती ती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, एका हजाराच्या घरामध्ये पुणे झेडपी जाते बरं का. पुण्यात जॉब करायचा असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. कारण मित्रमैत्रिणींनो, विद्येचं माहेरघर पुणे इथे जागा येणार आहेत. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण शिवनिटी फाउंडेशन टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आकडेवारी पोहोचवलेली आहेच. आता फक्त ऑथेंटिकेशन करण्यासाठी. आणि हो, सर्वात महत्त्वाचं उमेदवारांचं म्हणणं असतं, मॅडम तुम्ही या जिल्ह्याचा व्हिडिओ बनवला, त्या जिल्ह्याचा बनवला, आमचाही बनवा. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी, ज्यांना पुण्यात जॉब करायचा आहे, ज्यांना झेडपीवर जॉब करायचा आहे. अजून जर तुमच्या जिल्ह्यातली आकडेवारी तुमच्यापाशी आली असेल ना, फटाफट आपल्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच आपण सर्व महाराष्ट्रावर पोहोचू. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. सर्वांना माहिती दिला मित्रांनो, एक दिवस तुमचा फायदा ना नक्की होणार आहे.
मित्रांनो, नुकत्याच निघालेल्या शासन निर्णयानुसार आपण पाहतोय की केंद्र प्रमुखाची पदोन्नती केवळ 10 दिवसात करण्यास सांगितलेली आहे आणि ज्याचा आपण व्हिडिओ पाहतोय त्याच्यामध्ये स्पेशली पुण्यामध्ये किती पदं रिक्त होणार आहेत आणि ती पवित्र पोर्टलच्या पहिल्याच टप्प्यामध्ये येण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करतोय ते आपण व्हिडिओमध्ये पाहतोय. ही सर्व केंद्र प्रमुखाची जी उपलब्ध पदं आहेत ज्याच्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याला MSCचा डेटा आहे आणि त्याच्या अंतर्गत पुण्यामध्ये बघा 153 पदं आहेत जी पवित्र पोर्टल भरती अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जी झेडपीच्या ज्या जागा आता आम्ही तुम्हाला सांगितल्या होत्या 841, त्याच्यामध्ये ही सुद्धा रिफ्लेक्ट होतील आणि सोबतच रिटायरमेंटसुद्धा रिफ्लेक्ट होणं बाकी आहे आणि त्याच्या 80% म्हणजे आजवर ज्या पुण्यामध्ये अगदी जागाच नाही आहेत, पुणे झेडपी जागाच देत नाहीत, असे बरे तुमच्या आमच्यापैकी सोशल मीडियाचे सगळे लोक सांगत होते. पण तुम्ही पाहताय मित्रांनो, सकारात्मकता जागा येतील आणि तुम्ही शिक्षक होणार आहात. फक्त तुम्हाला जो प्राधान्यक्रम आहे तो तुम्हाला योग्य देता आला पाहिजे. तुमच्या काही टेक्निकल गोष्टी आहे, डॉक्युमेंट्सबद्दलचा कोणता इश्यू आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. जर येत नसेल तर आम्ही आहोतच टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून. नक्कीच प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि आजच तुम्ही तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास आमच्यासोबत सुरू करा. कारण मित्रांनो, मार्क्स तर असतीलही किंवा कमी असतील, योग्य मार्गदर्शक असाल ना तर तुम्ही शिक्षक भरतीच्या याच टप्प्यामध्ये याच भरतीमध्ये शिक्षक झालेलं तुम्हाला स्वतः पाहायचं आहे आणि तुमचं स्वतःचं तुमच्या कुटुंबाचं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. ज्या तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना पुण्यात जॉब करायचा ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.